झिब्रो फाउंडेशन थ्रू काम तर केलं आहे घाटल्यामध्ये, पण तेवढंच पुरेसं नाही आहे मी म्हणेन. अजून खूप बदलाव आणायचा आहे आणि हा एक चान्स होता मला त्यासाठीचा, म्हणून मी तो चान्स घेतलेला आहे. आणि पक्ष अपक्ष हे मॅटर करत नाही खरं तर, कारण मला फक्त काम करायचं आहे तिथे जाऊन. लोकांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी त्यांचे हक्क मला मिळवून द्यायचे आहेत त्यांना. हां, आता मी सध्या सगळीकडे फिरते, सगळ्यांना भेटते घाटल्यातल्या नागरिकांना. तर मी फक्त अटळ राहणार आहे की मी जे काही शब्द बोलते आहे, मी त्यांना जे काही प्रॉमिसेस करते ते मला पूर्ण करायचे आहेत. उद्या जर मी नगरसेविका झाले तर माझ्या प्रत्येक शब्दाला मला जागायचे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करून द्यायची. मे बी होऊ शकतं. मग आपल्या कामावर सगळं डिपेंडेंट आहे साधारण. आता लोकांनी, आणि ॲक्च्युली लोकांवर पण डिपेंडेंट आहे की लोक मला चूज करतायत का. नवीन चेहरा आहे, नवीन ओळख आहे, तर सगळं ते नागरिकांवर आहे. बघूया आता. SRA तर खरंच खूप रखडलेला आहे. ऑफकोर्स त्यावर तर सगळ्यात ती प्रायोरिटी खरी तर असायला हवी. SRA हा प्रायोरिटी असायला हवी. आणि बाकीची पण बेसिक कामं तर आहेतच जी BMC थ्रू केली जातात. त्याहूनही अनेक योजना वगैरे आहेत, म्हणून त्या सगळ्यांचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा.